गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात. मित्रांनो, काल जर आपण पाहिलं तर आपल्याला जाणवलं असेल की कालचं ट्रेडिंग सेशन हे खूपच डिसअपॉइंटेड होतं. काल सगळ्यांना असं वाटत होतं की मार्केट पॉझिटिव्ह रिॲक्ट करेल, परंतु मार्केटनं सडनली निगेटिव्ह रिॲक्ट केलं. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे हेवी वेट स्टॉक्स आहेत ऑलमोस्ट सगळेच डाऊन होते, परंतु कुठलाही स्टॉक क्रॅश झाला नाही किंवा फॉल झाला नाही, परंतु थोडे थोडे सगळेच डाऊन झाले आणि त्यामुळे निफ्टी, बँक निफ्टी वगैरे सगळे स्टॉक जे आहेत तर सगळे इंडेक्सेस खाली आले. आता एका क्रुशियल लेवलला मार्केट आलेलं आहे, परंतु जर आपण ग्लोबल मार्केट पाहिले तर अशी कुठलीही बॅड न्यूज ग्लोबल मार्केटमध्ये नाही आहे जेणेकरून आपलं मार्केट फॉल व्हावं. US मार्केट व्यवस्थित ट्रेड करत आहे, परंतु तिथे जे IT इंडेक्स आहेत किंवा ITचे जे स्टॉक्स आहेत तर ते खूप खराब काल त्यांनी परफॉर्मन्स केलं आहे. त्यामुळे आजही आपल्याकडे IT थोडं खराब परफॉर्म करू शकतं. आता तिथे फक्त एनव्हिडिया आणि टेस्ला हे दोनच स्टॉक असे आहेत की ज्यांनी चांगला परफॉर्मन्स US मार्केटमध्ये दिला आहे. बाकी अदरवाईज गुगल, मायक्रोसॉफ्ट वगैरे यांनी सगळ्यांनी खराब परफॉर्मन्स काल दिलेला आहे. त्यालाही असं काही म्हणावं असं खास रिझन नाही आहे. जर आपण एशियन मार्केट पाहिले तर सगळेच डाऊन आहेत. फक्त जापनीज मार्केट जे आहे तर ते फार चांगलं काम करत आहे. त्याचं कारण असं की त्यांनी खूप वर्षानंतर त्यांचा हाय ब्रेक केला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये एक चांगली रॅली येणं एक्सपेक्टेड आहे. आता राहिलं आपलं मार्केट. तर आपल्या मार्केटमध्ये जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर 22,000चा जो सपोर्ट आहे तर तो एकदम क्रुशल आहे. जर तो ब्रेक झाला तर मार्केट मात्र चांगल्यापैकी बेरिश होऊ शकतं. एक फ्रेश सेलिंग त्याच्यामध्ये येऊ शकते, हे लक्षात असू द्या. जर आपण गिफ्ट निफ्टीच्या हिशोबाने पाहिलं तर गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करते की आजही मार्केट फ्लॅट ओपन होईल. त्यामुळे मार्केटला दोन्ही बाजूला जायला चान्स आहे. आणि शक्यतो कधी कधी असंही होतं, हे लक्षात घ्या, की जर कुठलंही कारण नसताना जर मार्केट पडलं असेल तर ते इमिजिएट शॉर्ट कवर होऊ शकतं, इमिजिएट वर जाऊ शकतं. आणि मार्केट एकदम सपोर्टच्या आसपासच आहे. त्यामुळे इथे थोडा वेळ जर त्यांनी ट्रेड करून जर समजा बाउन्स बॅक केलं तर मग एक चांगलं अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकतं. अदरवाईज 22,000चा सपोर्ट जर ब्रेक केला तर मग मात्र फ्रेश सेलिंग येईल आणि मग सगळेच स्टॉक्स डाऊन व्हायला सुरुवात होतील, हे लक्षात घ्या. आता कुठलंही खास असं रिझन नाही आहे. ग्लोबल मार्केटमध्येही काही नाही आहे आणि डोमेस्टिक मार्केटमध्येही काही नाही आहे. आणि शिवाय आता हा शेवटचा आठवडा आहे, त्यामुळे इथे आता मंथली एक्सपायरी जे आहेत तर ह्यांच्या पोझिशन्स ॲडजस्ट होणं, त्यानंतर शॉर्ट कवर होणं, ह्या बऱ्याचशा गोष्टी रोल ओव्हर वगैरे ह्या चालू होतील. त्यामुळे आता शेवटच्या आठवड्यामध्ये नक्की काय घडतंय ते पाहणं जास्त इंटरेस्टिंग आहे. आणि आपला जो इंडिया विक्स आहे तर तो सातत्यानं वाढतो आहे. त्यामुळे तेही एक थोडीशी ऑप्शन सेलरसाठी एक चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो आणि ऑप्शन बायरसाठी जास्त प्रीमियम पे करावा लागतो आहे, हेही लक्षात घ्या. तर मग पाहूयात की येणाऱ्या आठवड्यामध्ये काय होतं ते. परंतु आपण जर पाहिलं तर आता मार्चमध्ये लोकसभेच्या इलेक्शनच्या डेट्स ज्या आहेत तर त्या डिक्लेअर होणार आहेत. त्यानंतर खूपच व्होलेटिलिटी आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण इलेक्शनमध्ये हे होत असतं. पाहूयात काय होतं ते. तर आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.